जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. एक थोडंसं लिखित उत्तर, एक प्रश्न 2-3 होते, त्याची एक लिखित जी उत्तरं दिलेली आहेत ती मी फक्त वाचतो आणि आजच्यापुरती प्रश्नोत्तरांच्या विषयाची सुरुवात करून ठेवतो. पुढे आता त्यांच्याकडे जसं त्याची गरज असेल आणि जसं त्याला आपल्याला वेळ द्यावा असा वाटेल तसं आपण ज्ञानेश्वरीच्या आदल्या शनिवारी देत जाऊ. मुद्दम जे प्रश्न 2 नामासंबंधित आहेत तेवढेच निवडलेले आहेत. हा विशेषतः आपल्याला विचारला जाणारा प्रश्न आहे. म्हणजे नाम घेणार प्रपंचात आपलं सगळं चांगलं चाललेलं असताना नाम घेण्याची गरज आहे का आणि कुठली? नाम घेतात ते नाही तर चांगला अनुभव असेल तुमचं काही म्हणजे आता एखादं हे आता डॉक्टर नामस्मरण करायला लागले किंवा आणखीन कोणी व्यावसायिक नामस्मरण करायला लागला, एखादा नोकरदार नामस्मरण करायला लागला तर बघा त्याचा काही प्रॉब्लेम आहे का म्हणून तो काही नामस्मरण असं सर्वसाधारण विचारलं जातं. आणि खरंय त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे का बाबा, व्यवसायात आहे काय, नोकरीत आहे किंवा प्रपंचात आहे आणि काहीतरी उणीव आहे काहीतरी, अशासाठी काय नामस्मरण करतात अशी सर्वसाधारणपणे विचारलं जातं. त्याच्यासंबंधी निश्चित काय असावं तर त्याचे हे थोडक्यात आपल्यासमोर ठेवतो. सुरुवातीला मला एक खुलासा करणं असं आवश्यक वाटतं की काही लोकांची अशी समजूत आहे की प्रपंचात काहीतरी अडचण असली, उणीव असली किंवा दुःख असलं तर त्या माणसानं देवाचं नाव घ्यावं अशी सर्वसाधारण समजूत आहे बाहेर. हेही खरं आहे, आपल्यालाही करायचे कोणाचे असू शकेल. विशेषतः साधारणतः सर्व बाजूनी सुस्थितीत असताना नाम घेणाऱ्यांना लोक असा प्रश्न विचारताना आपण ऐकलं असेल की तुमचं सगळं ठीक चाललेलं आहे ना, मग तुम्ही नामस्मरण कशासाठी करता? म्हणजे असं विचारणाऱ्यांची काहींची अशी समजूत असते की काही दुःखातून सुटण्याचा उपाय म्हणजे नामस्मरण आहे आणि त्यामुळं आपलं सगळं चांगलं चाललेलं असताना ते घ्यायची काय गरज आहे. मी फक्त वेळेच्या अभावी हे लिखित उत्तर वाचतोय, आणखी आपल्याला पुढे ज्ञानेश्वरीत जायचं म्हणून हे थोडक्यात घेतो. तर साध्या भाषेत असं म्हणता येईल की एखाद्या माणसाला कुठला आजार नसताना त्यांना औषध कशासाठी घ्यावं. बरोबर पाहता आणि नामाविषयी जर पूर्ण कल्पना आपल्याला नसेल तर हा प्रश्न बरोबर आणि प्रामाणिक आहे की जर एखाद्याला आजार नसेल तर औषध कशासाठी घ्यावं. पण नाम म्हणजे काय आणि ते का घ्यावं याची व्यवस्थित कल्पना असल्यास असा प्रश्न पडणार नाही. नाम हे मुळातच अधिक आदर्श अवस्थेकडे नेणारी माणसाच्या मनाची ठेवण निर्माण करण्याकरता घ्यायचं असतं. अधिक आदर्श अवस्थेकडे जाणारी मनाची ठेवण निर्माण व्हावी म्हणून घ्यायचं असतं. त्याचा प्रपंचातल्या काही विशिष्ट सुस्थितीशी थेट संबंध नसतो. सुस्थिती निर्माण होतात त्या योग्य कृतीने निर्माण होतात. कृती होतात त्या मनाची जी विचारांची आणि भावाची ठेवण असते त्या ठेवणीतून निर्माण होतात. ज्या अर्थी प्रपंचात आज सुस्थिती आहे त्या अर्थी त्याच्या संबंधित कृती ज्या केल्या गेल्या त्या बरोबर असल्या पाहिजेत आणि त्याला मार्गदर्शन करणारी मनाची जी ठेवण होती तीही बरोबर असली पाहिजे असा अर्थ आहे. आजची सुस्थितीचा फक्त विचार कर. तर प्रश्न असा आहे की मनाची अशी जी सुस्थिती किंवा ठेवण पूर्वी होती ज्याच्यामुळे आज चांगली स्थिती माणसाला आहे असं आपल्याला दिसतं व्यवहार आहे प्रापंचिक दृष्ट्या, तर ती तशी ठेवण टिकून राहील याची खात्री आहे का, हा असा प्रश्न आहे. आणि प्रत्येक वेळच्या टप्प्याला लागणारी ठेवण एकच नसते हा आहे. प्रत्येक टप्प्यात मनुष्य प्रत्येक टप्प्यातून जातो. अभ्यास करताना वेगळ्या टप्प्यातून जातो, पास झाल्यावर वेगळ्या टप्प्यातून जातो, नापास झाल्यावर वेगळ्या टप्प्यातून जातो. हे सगळे वेगवेगळे टप्पे आहेत. तर अशा टप्प्याला लागणारी मनाची ठेवण कोणती कोणती असते. तर उदाहरण म्हणून आपण ह्याचंच घेऊया की आज एखाद्याच्या वाट्याला उत्तम शिक्षण आणि त्यामुळे उत्तम नोकरी आलेली आहे, त्यामुळे चांगली आर्थिक स्थिती आलेली आहे. ही व्यक्ती पूर्वी नाम घेत असेल किंवा नसेल, घेत असेल तर आत्ताच्या चांगल्या आर्थिक स्थितीत नाम घेण्याची गरज आहे का? कारण आत्ताची स्थिती तर चांगली आहे तरीही नाम घ्यावं याची कारण एक,
पूर्वी अभ्यास, नोकरीचे प्रयत्न यशस्वी होणं यासाठी लागणारी मनाची ठेवण योग्य बनण्यासाठी नामाची गरज होती. ते घेतल्यामुळे ते निर्माण झाली. आणि एक तर त्याबद्दल कृतज्ञता म्हणून घ्यावं, ती ठेवण निर्माण झाली याच्याविषयी कृतज्ञता म्हणून घ्यावं. दुसरं असं की आर्थिक परिस्थिती उत्तम झाली की त्या परिस्थितीचा विधायक उपयोग करून घेण्यासाठी लागणारीची जी मनाची ठेवण आहे ती निर्माण व्हावी म्हणूनही नामाची गरज आहे. कारण उत्तम आर्थिक परिस्थिती झाली म्हणजे तिचा विनियोग उत्तम कामी होईल असं नाही मला वाटतं सांगता. कशाच्या कामी होईल कोणाटो. त्यामुळं मनाची ठेवण वेगवेगळी लागते. हे जे मला म्हणायचं ते एवढ्यासाठीच की त्या उत्तम परिस्थितीचा विनियोग कसा व्हावा पुढे आपल्या हितासाठी किंवा कल्याणासाठी किंवा इतरांच्या सुद्धा हितासाठी आणि कल्याणासाठी हे कळायला लागणारी जी मनाची ठेवण आहे ती वेगळी आहे आणि ती निर्माण व्हावी म्हणून सुद्धा नाम घेण्याची गरज आहे. आता दुसरी परिस्थिती बघू की पूर्वी नाम न घेता आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं समजा गृहीत धरलं. नाम घेतलं म्हणून झाली तर कृतज्ञता आहे, ठीक आहे. म्हणजे विद्यार्थी म्हणून पुढे नोकरीसाठी लागणारे स्पर्धा परीक्षांचे अभ्यास, योग्य प्रयत्न म्हणून लागणारी मनाची ठेवण ती त्यावेळेला योग्य होती. ती भले नामाने निर्माण झाली नसेल, पण आता उत्तम आर्थिक परिस्थितीचा विनियोग, वापर, यशाबद्दल कृतज्ञता किंवा पुढची प्रगती, ती परिस्थिती टिकवणं यासाठी लागणारी जी मनाची ठेवण आहे ती वेगळी आहे. अन्यथा मनुष्याला कर्तृत्वाबद्दलचा अहंकार, इतरांना तुच्छ लेखणं, सुबत्तेचा गैरवापर, व्यसन अशा मार्गानं ही मनाची ठेवण पुढे त्याला अधोगतीला नेऊ शकते. अशा वेळी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी लागणारी एकाग्रता किंवा परीक्षेच्या तंत्राचा अभ्यास यासाठी लागणारी ठेवण मनाची योग्य असली तरी सुद्धा आलेल्या उत्तम आर्थिक स्थितीचा चांगला विनियोग होण्यासाठी लागणारी मनाची ठेवण वेगळी आहे. ती निर्माण होण्यासाठी आत्ता नाम घेण्याची गरज आहे, पूर्वी घेतलं नसलं तरी. त्यामुळे हे सगळं उत्तम परिस्थितीबद्दल आहे. आता अधिक जरा व्यापक विचार आणि कारण बघूया की प्रपंच अधिक चांगला व्हावा, सुस्थिती यावी हे मनाचं थेट कार्य नव्हे. त्याचं थेट कार्य हे माणसाला समाधान म्हणजे परिस्थिती निरपेक्ष समाधान गाठून देणं किंवा त्याचा परमार्थ घडवणं हे आहे. त्यामुळं एखाद्याची परिस्थिती उत्तम असेल तरी याचा अर्थ त्याचं हे परमार्थाचं ध्येय गाठायचं राहिलेलं असू शकतं. परिस्थिती उत्तम आहे याचा अर्थ परमार्थाचं ध्येय गाठलं गेलं असेल असं नाही. त्यासाठीही त्याला नाम घ्यायची गरज असते. त्यासाठी प्रपंचात काही दुःख किंवा अडचणी निर्माण होण्याची गरज नसते आणि त्या निर्माण होण्याचा संबंधही नसतो. व्यापक विचार करायचा तर हे लक्षात येईल की जे जे म्हणून प्रपंचाचे घटक आहेत म्हणजे माणूस आहे, त्याचा देह आहे, त्याचे नातेवाईक आहेत, त्याचा समाज, त्याची सामाजिक परिस्थिती, सभोवताचा निसर्ग, त्यातली परिस्थिती, माणसांच्या परिस्थितीच्या गरजा, अपेक्षा, इतरांच्या कुवती, त्यांची कार्य असे असंख्य घटक कितीही आणि कोणत्याही मार्गाने प्रयत्न केले तरी पूर्ण होत नाहीत. कधी कधी पूर्णतेचा भास निर्माण करणारे ठरले तरी ते क्षणिक असतात. सामाजिक दृष्ट्या हा काळ त्या प्रमाणात कधी कधी 5-50 वर्षांचा असू शकतो. पण तो संपतो तेव्हा पुन्हा प्रपंच अपुरा तो अपुराच राहतो. त्यामुळं त्यात पूर्णत्वाचा म्हणजे आनंदाचा शोध हा धडपड म्हणून चांगला आणि विधायक असला तरी त्याला अंगभूत मर्यादा, अपयश किंवा निराशा किंवा दुःख हे शेवट आहेत. हाच हे चांगला व्यापक विचार किंवा इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येतं. ही व्यापक दृष्टी यायला सुद्धा नामाची गरज आहे. अर्थात त्याची मर्यादा लक्षात आणून देणं म्हणजे ह्या प्रपंचाची त्याच्या प्रयत्नांची मर्यादा लक्षात आणून देणं आणि थोडं नेमकं बोलायचं झालं तर माणसाला त्याच्या प्रपंचाबद्दल वास्तव दृष्टिकोन आणून देणं हे नामाचं काम आहे. ह्या वास्तव दृष्टिकोनानं एका अर्थाने कदाचित तो थोडासा प्रपंचाबद्दल असमाधानी होऊ शकेल, पण त्याला वास्तव दृष्टिकोन येईल यात काही दुमत नाही आणि तो वास्तव दृष्टिकोन आला तर त्याची पुढची प्रगती होईल. हे यासाठी नाम घेण्याची गरज आहे. उलट हे जर लक्षात आलं की प्रपंचाविषयी वास्तव दृष्टिकोन आला आणि तो अपुरा आहे हे लक्षात आलं तर परमार्थाचा खरा अर्थ, त्या क्षेत्राचं खरं कार्य, त्या दृष्टिकोनाची उपयुक्तता लक्षात आणून दिली जाते आणि तो मार्ग चालणं, सुकर करणं, वेळी पूर्णत्वाचं किंवा समाधानाचं ध्येय गाठून देणं हे नामाचं खरं कार्य आहे. आणि त्यामुळं ते जर आपल्याला गरजेचं वाटत असेल तर प्रपंच उत्तम असला किंवा वाटत असला किंवा नसला तरी सुद्धा नाम घेणं आवश्यक आहे हे आपल्याला स्पष्ट होईल. आणि त्यामुळं आपल्याला दैवी व्यापकतेची किंवा विशालतेची आणि आनंदाची दारं खुली होतील. हे उत्तम परिस्थिती असतानाबद्दल झालं. आणखीन एक छोटंसं उत्तर देतो की आजच्या विज्ञान युगात नामाचं स्थान काय, हा एक विचारला जाणारा प्रश्न आहे. हे विज्ञान युग आहे असं आहे. प्रथम विज्ञान युग म्हणजे काय ते समजून घेऊ. ज्या युगात किंवा अधिक नेमकंपणा म्हणायचं झालं तर गेल्या 4 शतकात
बाह्य सृष्टीचं गूढ उकलून निरीक्षण, प्रयोग, निष्कर्ष अशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं अनेक शास्त्रीय शोध लागले. त्यातून सुखसाधनांची तसंच संहारक शस्त्रास्त्रांची अपरिमित वाढ झाली. जीवनाच्या सर्व अंगांकडे त्याच शास्त्रीय दृष्टीने पाहायची सवयही दृढ होत आहे. सर्वसाधारणपणे याचा असलेला एकूण समाज जीवनावरचा प्रभाव आणि प्राधान्य हे विचारात घेऊन आपण 4-5 शतकाच्या संदर्भात हे विज्ञान युग आहे असं नकळत म्हणत असतो. आता ह्याची व्याप्ती थोडी लक्षात घेतली बरी. याच विज्ञान युगानं किंवा शास्त्रीय दृष्टीने शोधलेल्या सूर्यमाला, अवकाश, काळ यांच्या सगळ्या गणिताचा आधार जरी घेतला आणि ह्या 100-500 वर्षांच्या किंवा त्यात मावणाऱ्या माणसांच्या आयुष्याकडे पाहिलं तर विज्ञानाबद्दल पूर्ण आदर आणि नम्रता राखूनही या काळाला विज्ञान युग वगैरे म्हणणं हे फार धाडसाच आहे. फार तर त्याला एक कालखंड म्हणता येईल, मग तो विज्ञान कालखंड म्हणला तरी चालेल. कारण आपल्या युगकल्पनेत आज आपण प्रतिपदेलाच बसलोत म्हणून चांगलं आहे हे लक्षात घेणं. आज आपण सकाळी पंचांगाचं पूजन केलं आणि वाचलंही असेल. युगकल्पनेत 4,32,000 वर्ष नुसती कलियुगाला दिलेली आहेत. 4,32,000 वर्ष. बरं, आपण 400-500 वर्षाच्या विज्ञानाबद्दल बोलतो, असं ह्याच्या संबंधी जरा लक्षात ठेवून बघूया. 4,32,000 वर्ष ही कलियुगाला दिलेली आहेत. चारही युग मिळून 43,20,000 वर्षांचा काळ होतो. त्याला आपण युग म्हणतो. तेव्हा विज्ञान युग शब्द वापरताना, कोणताही युग शब्द वापरताना युगाचा शब्दाचा अर्थ काय होतो हे आपण लक्षात घेतलेलं बरं. एकूण सगळ्या सृष्टीच्या निर्मितीच्या दृष्टीनं हे सगळं विज्ञानाने, हे जे यांनी सांगितलंय ना पंचांगाच्या पहिल्या पानावर, तेच विज्ञानाने आता पृथ्वीचं आयुष्य काढलेलं आहे. तेही आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. तर सृष्टी निर्मात्याच्या दृष्टीनं त्याच्या 100 वर्षापैकी 12 तासांच्या 1000व्या भागाचं स्थान या युगाला आहे. त्याच्या व्याप्तीची कल्पना आपल्या आलेली ह्याचा विचार करूया. या पार्श्वभूमीवर मुळातच विज्ञान वगैरे शब्द वापरण्यामागचा अपरिपक्वपणा आणि वस्तुस्थिती ही पहिल्यांदा स्पष्ट होईल. या प्रश्नाच्या संदर्भात दुसरी महत्वाची बाजू माणसाची आणि त्याच्या अंतरंग किंवा बहिरंगाची आहे. एवढं लक्षात घ्यायला हरकत नाही. आजवर जे वैज्ञानिक शोध किंवा साधनं अशी खरोखरच देदीप्यमान प्रगती आजच्या काळात झालेली आहे, त्याची जी यादी आहे ती माणसाच्या बहिरंगाशी आणि बाह्य सृष्टीच्या रचनेशी किंवा घडामोडीशी निगडित आहे. आपण सहज विचार करू की हे बरोबर तसं आहे का. माणसाच्या समाज जीवनात बाह्य सृष्टीत त्यामुळे झालेले बदल हे कल्पनातीत आहे, याबद्दल दुमत नाही. पण माणसाचा अंतरंग स्वच्छ, शुद्ध आणि थोर होण्याशी या साऱ्या विज्ञान युगाचा, जर त्याला तो शब्द वापरायचा असेल तर, त्याचा संबंध फार फार कमी आहे. आपला संबंध नामाशी आहे तो अंतरंगाशी प्राधान्याने निगडित आहे. नामाचा संबंध मनाच्या शुद्धीकरणाशी, पवित्रतेशी आणि उदात्ततेशी आहे. नाम घेण्यानं ते अनादी काळापासून शुद्धीकरण होत आलेलं आहे, पुढे होत राहील आणि अगणित संतांची चरित्र याला साक्ष आहे. त्यामुळं या पार्श्वभूमीवर विचार केला तर आजच्या विज्ञान युगाचा आणि नामाचा या अर्थानं कुठला विसंवाद तरी नाही नक्की. नामाचं स्थान पूर्वीही माणसाचं अंतर्जीवन सुधारण्यासाठी मोलाचं होतं. नामाचं स्थान पूर्वी सुद्धा अंतर्जीवन सुधारण्यासाठी मोलाचं होतं, ते तितकंच मोलाचं राहील. त्यात नाम हा सामान्यातल्या सामान्य आणि असामान्यातल्या असामान्य माणसांसाठी असलेला सात्विक मार्ग आहे. त्यामुळं तो सर्वांना लागू आहेच, त्या अर्थानं शुद्ध विज्ञानवादी आणि शास्त्रज्ञालाही तो लागू आहे असं आढळून येईल. उलट विज्ञानानं मिळवलेल्या फायद्यांचं किंवा सुखसोयींचं आंधळं दास्यत्व पत्करलं तर माणूस परस्परांच्याच नव्हे तर सृष्टीच्या जीवनात सुद्धा दुःख कालवू शकतो. हे आपल्या 50 वर्षांच्या इतिहासानं जास्तीत जास्त सिद्ध झालेलं आहे. परिणामी समृद्ध, विशाल, शांत, विवेकी अंतरंगाची गरज पूर्वीपेक्षाही जास्त निर्माण झालेली आहे आणि वाढत्या सुखसोयीमुळे ती गरज पूर्वीपेक्षाही जास्त पुढे सुद्धा जाणवत राहील. म्हणून विज्ञान युगात नामाचं स्थान अंतरंग विकासाचं आणि बदलाचं सर्वात सोपं आणि सुलभ साधन म्हणून बळकट होतं आणि बळकट होत राहील. सद्गुरुनाथ महाराज च्या वेळाकाळी मी दोनच प्रश्नांना दिलेली ही लिखित उत्तर होती. याची काय लिखित उत्तराची आपल्याला आवश्यकता नाही. त्यापूर्वी आपल्यासमोर काही प्रश्न आला तर त्यावेळेला आपण त्याचं उत्तर पाहू म्हणतो. आणि 5 आपली थांबायचं आहे, सुरुवात करून मग थांबायला.
तीनशे. आज पूर्ण वेळ थांबणार. भावे जोडोनी हात, भावे जोडोनी हात, संत चरणा विनवीत, संत चरणा विनवीत. भावे जोडोनी हात, भावे जोडोनी हात, संत चरणा विनवीत, संत चरणा विनवीत. आलो सोडून आत स्वार्थ दंभाचे गणगोत, आलो सोडून आत स्वार्थ दंभाचे गणगोत. द्यावी भक्तांची संगत, द्यावी भक्तांची संगत, संत चरणा विनवीत, संत चरणा विनवीत. भावे जोडोनी हात, भावे जोडोनी हात, संत चरणा विनवीत, संत चरणा विनवीत. लागलो बकुळ माझे, धैर्य टाकिले मी ओझे, लागलो बकुळ